नमस्कार. परप्रांतीयांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन बस्तान मांडणं, आपल्या भाषेवरती, आपल्या संस्कृतीवरती अतिक्रमण करणं हे आपण तमाम महाराष्ट्रवासियांना आणि मराठी माणसांना आता सवयीचं झालं नाही का. यूपी बिहारच्या भैयांनी इथे येऊन आपल्यावरती दादागिरी करायची. मुंबईतील काही मुजोर आणि मगरूर झालेल्या गुजरात्यांनी, गुजराती भाषक जैनांनी आपल्यावरती दादागिरी करायची आणि आपण ती मूग गिळून मुकाट्यानं सहन करायची. नाही तुमच्या बिल्डिंग्समध्ये आम्हा मराठी माणसांना तुम्ही घरं देत, ठीक आहे बाबा, नका देऊ. नाही आम्ही मच्छी मटण खायचं, ठीक आहे बाबांनो, नाही खात. अशी सगळी आपली दयनीय अवस्था झालेली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील चिकन मटणाची दुकानं कधी सुरू ठेवायची आणि कधी बंद ठेवायची हे आता हे मुजोर झालेले काही गुजराती भाषक जैन ठरवू लागलेत आणि आपण ते मान्य करतोय. आपलंच महाराष्ट्र सरकार आपल्याला सांगतं की तुमच्या लहानग्यांना शिशुवर्गापासून हिंदी भाषा आता शिकावी लागेल. यूपी बिहारमध्ये तिथल्या मुलांना तिथलं सरकार शिशुवर्गापासून तिकडे मराठी भाषा शिकवणार का, असा उलट प्रतिप्रश्न आपण आपल्या महाराष्ट्र सरकारला विचारायचा नाही. एकूणात आपली सगळी अशी अत्यंत लाचार, दयनीय आणि केविलवाणी अवस्था झालेली आहे. 2-2 तारखांना शिवजयंती, 2-2 वेळा शिवराज्याभिषेक, एक तारखेनुसार आणि एक तिथीनुसार असं सगळं आपण अगदी उत्साहात करत असतो. परंतु त्याच शिवरायांनी आपल्याला सांगितलेला, आपल्याला दिलेला स्वाभिमान मात्र आपण कुठेतरी गहाण टाकलाय, बहुधा हरवून बसलेलो आहे. कोणीही यावं आणि आपल्याला टपली मारून जावं अशी सगळी आपली दुर्दशा झालेली आहे. असो, आपल्याच दुर्दशेचे पाढे आपणच किती वेळा गायचे नाही का. परंतु हे असं सगळं असताना आणि त्याबाबत विचार करीत असतानाच एक व्हिडिओ काल पाहण्यात आला आणि त्याबाबतचं वृत्त वाचण्यामध्ये आलं. महाराष्ट्रामधील मशिदी, मदरसे आदी ठिकाणी असलेल्या परप्रांतीय मुल्ला मौलवी आदी जे धर्मगुरू आहेत त्यांना काढून टाकून त्यांची परत त्यांच्या प्रांतांमध्ये पाठवणी करून त्या ठिकाणी मराठी भाषिक या मातीतल्या मुल्ला मौलवी धर्मगुरूंची नियुक्ती करावी अशा प्रकारची आग्रही मागणी काही मुस्लिम संघटनांनी प्रथमच केलेली आहे. प्रथम तो व्हिडिओ पहा तुम्ही. क्वालिटी खराब आहे व्हिडिओची, पण आवाज व्यवस्थित ऐकायला येतं. ते ऐका, पहा आणि मग पुढे बोलू आपण. मागणी अशी आहे की परप्रांतीय मौलानांना या महाराष्ट्रातून हद्दपार करा असं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि फक्त याच्या पाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की परप्रांतीय मौलानाकडून सोलापूर शहरामध्ये सध्या जे नई जिंदगी भागामध्ये परवाच एका मुलीवर झालेला अत्याचार, त्याचबरोबर नागपूर येथे घडलेली घटना, त्यानंतर जे का मुंबई येथे बांद्रा येथे मदरशामध्ये झालेले अत्याचार, अशा अनेक अत्याचाराकडे जर लक्ष देता परप्रांतीय मौलानाकडूनच हे असे प्रकार घडत आहेत. म्हणून आम्ही अशी मागणी केली की परप्रांतीयांना जर महाराष्ट्रातून आपण जर बाहेरच काढलो तर आपल्या महाराष्ट्रातले मौलानांना त्या ठिकाणी स्थान मिळेल. अनेक मौलाना, अनेक जैना, कारी, मुफ्ती, हाफिज, फाजिल असे अरबी प्रशिक्षण घेतलेले अनेक मौलवी आमचे जे आहेत ना बेकार आहेत महाराष्ट्रातले, त्यांना या ठिकाणी जागा मिळेल, ते त्या ठिकाणी काम करतील मदरशामध्ये, मशिदीमध्ये. परप्रांतीय मौलाना लोक जे आहेत ना कमी वेतनामध्ये काम करतात आणि मग ते कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासायची, थोडं आपलं लाडीगोडी करायची आणि आपल्या समाजामध्ये एक चांगली बांधिलकी, बंधुभावपणा निर्माण झाला की लगेच गटतट निर्माण करायचं आणि लगेच समाजातील अडाणी, ज्याला अशिक्षित लोकांना गोंधू बाबागिरीकडे किंवा अंधश्रद्धेकडे वळवायचं आणि मग त्यांच्या खिशावर डल्ला ठेवून त्यांना लुटमार करायचं. अशा प्रकार त्यांच्याकडून घडत आहेत. मग ते असे लोक इथं नकोच आहेत ना. त्यांच्याकडून काय प्रबोधन होऊ लागलंय समाजाचं, ते काय समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करतायत, त्यांनी समाजावर कुठले चांगले संस्कार घडवू लागलेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त फाजीलपणामध्ये आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणून आमचं त्या परप्रांतीय मौलाना लोकांना आमचा विरोध. ऐकलत, हा विषय मला फारच महत्त्वाचा वाटला. म्हणजे परप्रांतीयांच्या आक्रमणाने इथला मराठी माणूस प्रचंड अस्वस्थ असतानाच
परप्रांतीय मुस्लिम धर्मगुरूंच्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्रातील मूळचा या मातीतला मराठी भाषिक मुस्लिम समाज सुद्धा प्रचंड अस्वस्थ आहे. मग मला अचानक आठवलं की साधारण 1 वर्षापूर्वी मी साताऱ्याला गेलो होतो काही मुलाखतींच्या निमित्तानं. तेव्हा तिथले मराठी मुस्लिम समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते अरबाज भाई शेख यांच्याशी माझी भेट झाली होती. शिव, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचारधारा आदर्श मानून त्यांचं सगळं काम सुरू असतं अरबाज शेख यांचं. ते त्यावेळी मला बोलले होते चर्चेमध्ये की आमच्या समाजामध्ये हा परप्रांतीय मुल्ला मौलवींचा प्रश्न फारच गंभीर होत चाललेला आहे आणि आज ना उद्या आम्हाला त्याबाबत गांभीर्यानं काही विचार करावा लागणार आहे. हा आता जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला तो पाहताना काल मला अरबाज भाई शेख यांचे ते गेल्या वर्षीचे उद्गार आठवले आणि मग मी त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं या विषयावरती आता आपण थोडंसं बोलायला हवं. ते म्हटले की या साताऱ्याला. मग पोचलो साताऱ्यात आणि तिथे अरबाज शेख यांच्याशी संवाद साधला. अवश्य पहा, ऐका. केवळ ही एकच बाब नाही, बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये, फार इंटरेस्टिंग आहे, फार माहितीपूर्ण आहे. नक्की ऐका. हे आश्चर्यकारक वाटलं जरा की अशी मागणी होण्यामागची काय पार्श्वभूमी आहे. नाही, खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला पाहिजे. या पार्श्वभूमी आहे तर भारताच्या भौगोलिक परिस्थितीला ज्यावेळी आपण नर्मदेच्या पलीकडच्या नर्मदेच्या अलीकडची लोक म्हणतो, म्हणजे नर्मदेच्या पलीकडची बाजू उत्तरेकडची बाजू म्हणजे उत्तर भारत, नर्मदेच्या खालची बाजू म्हणजे दख्खन भारत, या दोन्ही भागावरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतरच आपण बऱ्यापैकी या गोष्टीकडे जाऊ शकतो. खऱ्या अर्थाने उत्तरेकडचा जो विचार झाला, ज्याला हल्ली गोबरपट्टा म्हणतात, गाईपट्टा म्हणतात, काही लोक अनेक गोष्टी बोलतात, तिथली विचारसरणी जर विचार करायची पद्धत जर बघितली आणि महाराष्ट्रातली नर्मदेच्या खालच्या बाजूची विचार करायची पद्धत बघितली, यात खूप तफावत आपल्याला दिसते. उत्तर भारताची जी विचार करायची पद्धत आहे ती मोस्टली रॅडिकल आहे. म्हणजे तिथला प्रत्येक समाज जो उत्तर भारतात अस्तित्वात आहे तो रॅडिकल आहे. आणि आपण दक्षिण भारताच्या म्हणजे द्रविडियन संस्कृतीकडे जसं येतो, आपल्या इथं सामोपचाराने एकत्र जगायची एक पद्धत आहे पूर्वीपासून की आपण एकत्र राहू शकतो, तसं उत्तरेत नाही. साधारणतः 1991 नंतर आपल्याला परप्रांतीय लोकांचा जो लोंढा आहे, म्हणजे परप्रांतीय प्रत्येक जाती धर्माचे असतील ते मोठ्या प्रमाणात इथं दिसू लागले. आणि त्यानंतर त्या लोकांनी म्हणजे त्यांची एक सवय आहे उत्तर भारतीय लोकांची, ते पहिल्यांदी हात जोडून येतात, नंतर ते इथं पाय रोवतात आणि त्यानंतर ते लोक आवाज काढायला सुरू करतात. आणि ते त्यांची मोनोपोली आहे, मैं आऊँगा तो मेरे भाई को लाऊंगा, मेरे भाई को लाएंगा तो उसके चाचा को लाएंगा, ही एक मोनोपोली. आणि या मोनोपोलीचा पुढं कशा पद्धतीनं त्रास झाला तो समाजापुढे येणं गरजेचं आहे. वारंवार आम्ही मी मुस्लिम मावळा छत्रपतीचा असेल किंवा आमचं राज्य गुजर प्रतिष्ठान असेल, सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या मुस्लिम वंशजांची संघटना आहे, त्यानंतर सकल मराठा मुस्लिम समाज असेल, अशा विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार मराठी मुस्लिम स्थानिक मुसलमानांचा विषय उचलायला लागलो आहे. सर, खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवा सर की नॉन मुस्लिम जी लोक आहेत, नॉन मुस्लिम लोकांमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे की नक्की मुसलमान हा मुसलमान काय. म्हणजे असं उत्तर आता तुम्ही मोस्टली बरेचशा नेत्यांचे वक्तव्य बघतात की यांना हाकला, याव करा, त्याव करा, यांना तिकडून पाठवा. खऱ्या अर्थानं हिंदू समाजाला किंवा मराठा समाजाला, जो समाज आमच्याबरोबर राहतो वावरतो, या समाजामध्ये ह्या दोन्ही मुस्लिम कसे आहेत, मुस्लिमांचं बायफ्रिकेशन कसं करायचं हे माहीत नसल्यामुळे ह्या अडचणी येत आहेत. मुल्ला मौलवींचा नुसता विषय नाही सर, विषय इथल्या स्थानिक गुन्हेगारीमधला सुद्धा आहे. आता प्रॉब्लेम आहे की जो इथला बोली भाषेतला जो मराठी मुस्लिम आहे, जो पिढ्यानपिढ्या इथं राहिला आहे, जे बाप दादा ह्या भूमीतले होते, त्यांच्याकडे इथल्या देवकांचा मान आहे, ज्यांच्याकडे जत्रेचा इथं मान आहे, तो मराठी मुस्लिम सुद्धा आणि आडनाव शेख आहे त्याही मराठी मुस्लिमाचं सुद्धा, आणि जो UP बिहारमधनं आलाय त्याचंही नाव शेख आहे. तर अडचण ही होती की शेख नक्की कुठला शेख. आणि ह्या पद्धतीनं आमच्या समाजावर, म्हणजे जो मराठी मुसलमान समाज आहे, या समाजावर अनेक वेगळ्या प्रकारचे, म्हणजे थोडक्यात आमच्या सांस्कृतिक आमच्यावर कशा पद्धतीनं बर्डन आणलं गेलं, आमचं
नाट्य क्षेत्रामधला मराठी मुसलमान आहे त्याला कसं थांबवलं गेलं, राजकीय क्षेत्रामधला मराठी मुसलमान आहे त्याला कसं थांबवलं गेलं, धार्मिक क्षेत्रामधला मराठी मुसलमान आहे त्याला कसं थांबवलं गेलं, हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या लोकांनी मराठी मुसलमानांची खच्चीकरण केलेली आहे सर. पण म्हणजे जे उत्तर भारतातून किंवा उत्तरेकडून जे मुस्लिम इथे आले, त्यांनी इथे येऊन बस्तान मांडलं, त्यांच्याकडून अशा काही गोष्टी होतात की त्याचं खापर मग इथल्या मराठी मुसलमानांवरतीवर फोडलं जातं किंवा इथल्या मराठी मुसलमानांविषयी सुद्धा संभ्रम निर्माण करण्याची जी कारणं असतात ती खरं तर इथल्या मराठी मुसलमानांमुळे निर्माण झालेली नसतात, ती त्यांच्यामुळे होतात, असं आहे. नाही सर, सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो, उत्तर भारतीय मुस्लिम जे आले ते मोस्टली मेट्रो सिटीजमध्ये सुरुवातीला आले. पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये आले, मोस्टली मुंबईमध्ये आले, आता पुण्यात थोडे यायला लागले आणि या भागात पश्चिम महाराष्ट्रात यायला लागले. ही लोक आली आणि ह्या लोकांनी काय केलं, हे मूळतः उत्तर भारतातल्या त्यांच्या भाषेला घेऊन इथं आले आणि इथं आल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी त्यांचं बस्तान बसवलं. आता बस्तान बसवत असताना जो इथला स्थानिक मराठी मुसलमान आहे, मुंबईतला आपण कोकणी मुसलमान घेतो, कोकणी मुसलमानाची भाषा ही मराठी आहे. इथला जो मराठी मुसलमान आहे तो मिल कामगार होता. आता इथं सेट व्हायचं कसं, म्हणजे या वातावरणाला मॅच व्हायचं कसं, तर त्यांना माहिती आहे आपण सांस्कृतिक ह्यांच्यावर कुठं जुळणे आपली होऊ शकत नाही, की आपण सांस्कृतिक ह्यांच्याशी आमची भेट होऊ शकत नाही, तर आपलं जोडायचा दुवा काय तर धर्म. मग त्या लोकांनी सोयीस्कर प्रतीने सोयीप्रमाणे इस्लाम धर्माचा वापर केला आणि तो धर्म 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 आणि उत्तर भारतातला जो रॅडिकल धर्म आहे, म्हणजे जो कट्टरतावादी प्रचार, जो इथं येऊन त्यांना सेटल होण्यासाठी गरजेचा होता, म्हणजे स्थानिक मुसलमानांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण करण्यासाठी त्यांनी त्या धर्माचा सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला आणि त्या पद्धतीनं मग ते उत्तर भारतीय वेशभूषा असेल किंवा उत्तर भारतीय ते तखल्लुफ वगैरे असं मोठे मोठे हेवी उर्दू शब्द वापरणं असेल, हे इथल्या मुसलमानांना नवल वाटलं त्यावेळी, की नाही हे काहीतरी देवाचं काम करतायत वगैरे, आणि त्या गोष्टी अशा करून ते इथं मिसळ झाले. आणि ज्यावेळी ते इथं मिक्स झाले त्यानंतर त्यांनी आपल्या भावा बहिणींना इकडे बोलवायला चालू केलं आणि इथे येऊन त्यांनी त्यांचं बस्तान मांडलं. आता बस्तान मांडल्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आता मोस्टली हीच लोक बोलतात बरं का. आपल्या पुण्याला इथं जो कोंडवा वस्ती आहे त्याला गुपचूप भाषेमध्ये हीच लोक बोलतात की कोंडवा नाही हो, तो पाकिस्तान आहे. कुठलाही मराठी मुसलमान किंवा या भूमीतला मुसलमान पाकिस्तानात शब्दच काढत नाही, कारण आमचे बाप दादा त्या पाकिस्तानला झक मारायला गेलेच नव्हते. बरोबर. पाकिस्तानचा आमचा काही संबंध, पाकिस्तानला ह्यांचे बाप दादा गेले होते. ज्यावेळी भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी उत्तर भारतातला मुसलमान पाकिस्तानला गेला. अच्छा. नर्मदे पलीकडचा मुसलमान पाकिस्तानला गेला. महाराष्ट्रातला मुसलमान पाकिस्तानला गेल्याची कुठंच आपल्याला नोंद नाहीये की महाराष्ट्रातला मुसलमान उठून पाकिस्तानला गेलाय. म्हणजे यांचे बाप दादा पाकिस्तानला गेले होते म्हणून ही लोकांना तिथलं प्रेम आहे. महाराष्ट्रातल्या मुसलमानांची नाळ याच भूमीशी जोडलेली. अहो, पिढ्या ना पिढ्या याच भूमीशी जोडलेली. आता आमच्या इथे एक सुतार फॅमिली आहे साताऱ्यामध्ये, ज्यांना पालीच्या खंडोबाचा पालीचा खंडोबा ज्यावेळी लग्नाला बाहेर पडतो त्यावेळी खंडेरायाच्या मागं जे मानकरी म्हणून बसतात त्यावेळी आमचे सुतार फॅमिली एक बसते, ते मुस्लिम समाजाची आहे. महाराष्ट्रातला जो मुसलमान आहे जो कन्व्हर्टेड मुस्लिम आहे, हा कोण म्हणजे हा कुठला उत्तर भारतात किंवा इराणी अफगाणी पट्ट्यातला मुस्लिम नाही आहे हे ठामपणे सांगू शकतो आम्ही. कारण आम्हाला प्रत्येकाला देवस्थानाचा मान आहे, त्याबरोबर प्रत्येक गावाला बोकडं कापायला मुसलमान आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो सर, RSS आणि ही लोक कशी एकत्र ऑपरेट करतात म्हणजे नॉर्थ इंडियन गोवरपट्टेवाले. तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो सर, या सर्व लोकांना यांना रॅडिकलायझेशन कट्टरतावाद काय, तर जिथं हिंदू मुस्लिम समाज एकत्र येतात अशा सणांना ते नेहमी विरोध करतात सर. म्हणजे मोहरमला सगळ्यात मोठा विरोध हा ह्या उत्तर भारतीय रॅडिकल मुस्लिमचा असतो. महाराष्ट्रातल्या मोहरमला, महाराष्ट्रातल्या दर्गेला सगळ्यात मोठा विरोध म्हणजे दर्गेवर न जाणं, तिथं उरूस न करणं, या गोष्टीला विरोध त्यांचा असतो. उत्तर भारतीय मुसलमानांचा किंवा उत्तर भारतातनं महाराष्ट्रावर लादल्या गेलेल्या विचारश्रेणीच्या मुसलमानांचा. हे कारण काय, कारण दर्गा असेल, पीर साहेब असेल किंवा मोहरम असेल, हे एकमेव महाराष्ट्रातले असे सण आहेत जिथे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात. बरोबर. आणि ह्या गोष्टीची भीती इथल्या संघी लोकांना पण आहे
आणि ह्या गोष्टीची भीती या उत्तर भारतातनं येऊन इथं कट्टरवादी मुस्लिम रॅडिकल इस्लाम जो कट्टरवादी इस्लाम पसरवतात किंवा पॉलिटिकल मोटिव्हनं उत्तर भारतीय लोक जे इस्लाम पसरवतात त्या लोकांना पण आहे. म्हणजे परवा दिवशी महेशदादा लांडगे तिकडं बोलले की तुम्ही पाकिस्तानला जावा, ते नितीश राणे तिकडे बडबडले की काय, अरे आम्ही का जाऊ पाकिस्तानला बाबा, का जाऊ, माझा बाप दादा या मातीत मी येल्यात या मातीसाठी लढले, तिथं गाडले गेले, हा भगवा रंग आमच्या हक्काचा आहे. इथल्या मराठी मुसलमानांचा ध्वज हा भगवा असू शकतो, भगव्या व्यतिरिक्त कुठल्या ध्वजाला मानणारे आमच्या अवलाद नाही. पण ही लोक असा आमच्यावर आरोप लावतात कारण ही अशी उत्तर भारतीय पिलावळ इथं येते आणि लोकांना फरक कळत नाही. निष्ठावंत स्वराज्याच्या निष्ठावंतांमध्ये नाही भूमिपुत्रांच्या मध्ये आणि याच्यामध्ये ही फळी निर्माण होते. आणि ही भीती दोन्ही समाज एकत्र येतील महाराष्ट्रामध्ये, दोन्ही समाज यांचे लोंढे यायच्या अगोदर महाराष्ट्राची परिस्थिती अशी नव्हती. सर महाराष्ट्रामध्ये साधारणतः मुसलमानांची लोकसंख्या किती असेल तरी 10% मी काल चेक केली, 10 ते 11-12% आहे मुस्लिम महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये 9.5% मुस्लिम सर मराठी मुस्लिम्स आहेत. म्हणजे कोकणी असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील. बरोबर. महाराष्ट्रामध्ये 10 आमदार सर मुस्लिम आहेत. त्यामध्ये फक्त एकच आमदार मराठी मुस्लिम आहे, ते म्हणजे हसन मुश्रीफ साहेब. अरे बापरे, या अंगाने कधी लक्षात नाही आली ही गोष्ट. अब्दुल सत्तार होते, अब्दुल सत्तार आता नाही. परप्रांतातून आलेले मुस्लिमांची संख्या अवघ्या 1-2% असेल आणि त्यांच्या म्हणजे जीवावरती निवडून येणारे मुस्लिम आमदार जास्त. मुंबईमध्ये मराठी मुस्लिमांचं प्रतिनिधित्व एक फक्त एक, आम्हाला एक संपूर्ण महाराष्ट्रात एक तो हसन मुश्रीफ साहेब. आमचे प्रश्न अबू आझमी मांडू शकतो का? आमचे प्रश्न तो बाबा सिद्दीकीचं पोरग जिशान सिद्दीकी तो मांडू शकतो का? आमचे प्रश्न तो नवाब मलिक मागू शकतो का? तो जो वाद झाला की शिवाजी महाराज की जय, रायगडावर नवाब मलिकनं हात उचलला नाही, हे दर्शवतं की तो इथल्या भूमीशी त्याचं नातं नाहीये. जर तो इथला मराठी मुसलमान असता, त्याचं या भूमीशी नातं असतं तर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्या त्यानं जय म्हटला असता. कारण इथल्या मराठी मुस्लिमांची डाळ ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी पण जोडलेलीच आहे ना. आमच्यावर धार्मिक बर्डन घालून आमच्या समाजाला राजकारणापासून दूर ठेवायचं क्रूर कृत्य उत्तर भारतीय मुसलमानांनी केलेलं आहे. गेल्याच 1-1.5 वर्षापूर्वी तो कोण दाढी काय नाव त्याचं, ते अबू आझमी, ती बरळलं वारीच्या विषयात. नमाज को भी जगह देनी चाहिए, वारी को भी जगह देनी, वारी को इतनी गद्दी से नमाज क्यों चलती नहीं. अरे तुला अनगडशा बाबा माहित नाही, तुला शेख मोहम्मद महाराज माहित नाही. तू तुझ्या उत्तर भारतीय मुस्लिम गटाला खुश करण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर स्वतःला मुसलमानांचा नेता दाखवण्याकरिता तू धर्माची बाब बोलतोय. तुला इथली नाळच माहित नाही आमच्या संस्कृतीची. आणि विषय वेगळा काय होतो सर, ही लोक जी आहेत ना, मोस्टली ही लोक धर्माचं पांघरून असं घेतात उरावर की जे महाराष्ट्रीयन नेते आहेत त्यांना वाटतं त्याला हे मुसलमानांचं बोलणं करतायत. आणि ते मुसलमानांचं कुठलं बोलणं करतायत, त्यांच्या यांना ह्या मातीशी नातच नाही ना. इथला पश्चिम महाराष्ट्रातला मराठवाड्यातला जो मुसलमान असेल, जो इथला भूमिपुत्र आहे, तो हाऊसमध्ये मराठीतच बोलणार. आणि यांनी असं दहशत तयार केली की अबू आझमी मुस्लिम नेता, तो काय नवाब मलिक तो मुस्लिम नेता, त्याची पोरगी मुस्लिम नेता. म्हणजे दुर्दैवाची बाब ही आहे सर. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना एक गोष्ट सांगायची मला, तुम्ही ज्यांना मुस्लिम नेते म्हणून पुढं आणता ती UP बिहारची बही आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे फार. जर ह्या पुढे म्हणजे आमचं ह्याच्या पुढचं सरळ म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये गावठाण लेवलला म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा कोकणामध्ये मुसलमानांची जर मतं घ्यायची असतील तर तुम्हाला मराठी मुस्लिमांनाच उमेदवारी द्यावी लागेल. मग हेच मस्जिदींमध्ये तुमचे जे काय प्रार्थना विधी जे असतात त्याच्यामध्ये ते उत्तर भारतीय मुल्ला मौलवी आल्यामुळे ते लोकांना मिसगाईड करण्याचे पण उद्योग करतात. मिसगाईड करण्याचे उद्योग करत नाहीत सर. ते काय करतात माहिती आहे का, ते त्यांच्या
जो त्यांच्या इकडे चालतो. म्हणजे सर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मराठी मुसलमानांचा आणि औरंगजेबाचा काही संबंध नाही. बरोबर. औरंगजेब हा मराठी मुसलमानांचा शत्रू आहे. आमच्या बाप दादांना त्यानं कापलंय, तो आमचा दुश्मन आहे. औरंगजेब हा उत्तर भारतीय मुसलमानाला किंवा उत्तर भारतीय लोकांना बरं वाटणार आहे. मराठी मुसलमानाचा त्याचा काही संबंध नाही. पण ते उगाच इम्तियाज जलील तिथं जाणं, कुठं त्या कुलताबादला कुठं त्याला गाडलाय त्या औरंगजेबला कुलताबादला जाणं, आणि तिथं ते इम्तियाज जलील तिथं जाणार, मग तो दुसरा हैदराबादचा दीडशाना तो तिथे येणं, आणि ही लोक तिथे येतात, आणि ही लोक तिथं मग ते औरंगजेबाच्या त्या कबरीवर हाल चढवणं, किंवा तिथं औरंगजेबाच्या बद्दल चांगले उद्गार काढणं, किंवा तो राजा होता हे बोलणं. ह्यामुळे सर तो हैदराबादी, यो इम्तियाज जलील तिकडचा बेनं कुठलं नॉर्थ इंडियन, तो इथे येऊन वाचला, ही सगळी बाहेरची येऊन एका बाहेरच्या व्यक्तीच्या उरावर हार घालतात कबरीवर, आणि बदनाम कोण होतोय? लोक काय बोलतात? बरोबर. ह्यो मुसलमान, ही मुसलमान बेकार आहेत बरं का, ही औरंगजेबाला मानणारे. आमचा आयडेंटिटीचा प्रॉब्लेम होतोय ना सर. आमच्या बापदाद्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, आम्हाला इतक्या वर्षाचे इनाम आहेत छत्रपती घराण्याकडनं, आजही आम्ही छत्रपती घराण्याचे पाईक आहे. मग आमच्या पूर्वजांच्या तोंडाला काळीमा फासल्यासारखी घटना आहे ना सरी. आम्हाला त्या नजरेनं बघितलंच जात नाही. काश्मीर फाईल्स असो, किंवा आता ते आलेलं काय ते काश्मीर फाईल्स असो, केरला फाईल्स असो, काश्मीर काय ती काय ते स्टोरी काय असेल ती, हे आम्हाला बदनाम डायरेक्ट करायचा पुढचाच टप्पा आहे सर. समाजामध्ये आम्हाला विलनिस्टिक करून टाकलंय. मुसलमानांना दाखवायला त्यांनी कधी APJ अब्दुल कलाम नाही दाखवलं सर, शाहीर अमर शेख नाही दाखवले, फातिमा शेख नाही दाखवले. त्यांनी मुसलमान कसा दाखवला सर? अफजल खान काय आमचा पाहुणा नव्हता सर. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलाय तर फाडलाय सर. आम्हाला अभिमान आहे अफजल खानाला फाडल्याचा. आम्ही अभिमानानं सांगतो अफजल खानाला उभा फाडलाय महाराजांनी, आणि आम्ही ते पोस्टर लावू अफजल खानाला फाडल्याचा. पण कुणाला हे दुःख वाटायला नको की कृष्णा भास्कर कुलकर्णीला पण तिथं मारलाय. बरोबर, अगदी. अफजल खान हा उघड शत्रू होता स्वराज्याचा, त्याला महाराजांनी फाडला, प्रतापगडाच्या पायथ्याला त्याला गाडला. त्याचप्रमाणे छुपा शत्रू हा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. आम्हाला अभिमान आहे छत्रपतींचा, आणि छत्रपतींच्या प्रत्येक कार्याचा अभिमान आहे. 1 लाखाच्या फौजेमध्ये घुसून छत्रपती शिवरायांनी शाहिस्त्याची बोटं छाटली तर छाटली. शाहिस्त्या माझा पाहुणा नाही. जो स्वराज्यावर, जो माझ्या मातृभूमीवर, जो या दख्खनवर चालून येतो, तो मराठी मुसलमानांचा शत्रू आहे. मग तो अजमल कसाब असू दे, अफजल खान असू दे, शाहिस्ते खान असू दे, नाहीतर औरंगजेब असू दे. ही मराठी मुसलमानांची सरळ स्ट्रेट लाईनची व्याख्या आहे की जो आमच्या भूमीत चालून येतो तो आमचा शत्रू, तो कोणी का असो. आमच्यावर सांस्कृतिक आक्रमण ह्यांनी आम्हाला संपवायचा प्रयत्न का केला सर? कारण ह्यांना उत्तर भारतीय लोक, उत्तर भारतीय मुस्लिमांना सर्वाईव्ह करायलाच रिलिजनची गरज आहे सर. इथं नाळ न जोडल्यामुळे सर, त्यांची नाळ जोडली नाही ना, त्यामुळे त्यांना धर्माचा हा आश्रय घ्यावाच लागतो. तुम्ही मला येऊन विचारलं अरबाज भाई तुमचं गाव कुठलं? म्हणा सातारा. मूळ गाव कुठलं? नेले. बरोबर. ते काय सांगा? ते काय सांगा. आणि खऱ्या अर्थानं काय माहितीये का, म्हणजे मुस्लिम 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 मुस्लिम, अरे तुम्हाला हाकलायचे ना मुस्लिम. आम्ही म्हणतो ना हाकला, कुठल्या हाकलायचे दाखवतो ना आम्ही. ती परवा दिवशी ती नगरसेविका अर्धवट, काय ती तिचं नाव मला माहित नाही, नाव घ्यायचं पण नाही ते, मुंब्रा कालवामधली. इधर हरा झेंडा फहराएंगे, इधर काय करेंगे, इधर हिरवा झेंडा फहराएंगे. तुझी माय जनली पाहिजे. हिरवा झेंडा, कुणाला हिरवा झेंडा फरकवायची भाषा करते का? महाराष्ट्रामध्ये फरकला जाणार तो फक्त भगवा झेंडा, आणि तो समतेचा, वारकरी संप्रदायाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा फरकला जाणार. हे आमच्या इथून हरा झेंडा फहराएंगे आणि हम ये करेंगे, हम ते करेंगे. कोण तू? काय आहेस तू? कशा या असे ही भाषा करून तुम्ही मला एक गोष्ट सांगा सर, या पद्धतीची भाषा ती तिथं करती, ती पण मराठी मुस्लिम, ती मराठी मुसलमान नाही, आणि तिचा त्रास इथं होतो ना सर. बरोबर. त्याचा
या लोकांचा त्रास तुम्हाला सगळ्यांना भोगावा लागतो. हां, अहो आमच्या ही गोष्ट विचार करा सर. अफजल खानाबद्दल अफजल खान आमचा शत्रू आहे, आम्ही ओपनली म्हणतो औरंगजेब आमचा शत्रू आहे. पण जर मुंबईमध्ये एका माकडानं, उत्तर भारतीय मुसलमानानं जर हा बोलला की औरंगजेब बहुत महान थे आणि ये थे वो थे, तर सगळं आमच्यावरच येतं ना सर. आता याला सोल्युशन काय? याला सोल्युशन एकच आहे सर. एक तर सगळ्यात पहिल्यांदी एक मोनोपोली यांची तोडायची. सगळ्यात पहिल्यांदा यांची मोनोपोलीची परवा दिवशी पत्र दिलं, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी ह्या भूमीमध्ये मद्रसे आहेत. त्या मदरशामध्ये अनेक मराठी मुसलमान तरुण मौलाना आहेत. ही मराठी मुसलमान तरुण, ज्या मराठी मुसलमान तरुण महाराष्ट्रामध्ये हाफिज आलिम झालेले आहेत, महाराष्ट्रातील मदरशांमध्ये, हे शब्द नोंद करून घ्या, महाराष्ट्रातील मदरशामध्ये जे प्रशिक्षण ज्यांचं शिक्षण, जे उलमा महाराष्ट्रातील मदरशामध्ये, पुन्हा एकदा सांगतोय, शिक्षित झाले मराठी तरुण, मराठी मुसलमान महाराष्ट्रातील मदरशांमध्ये शिक्षित झालेले आहेत, त्यांना इथं इमाम म्हणून मशिदीमध्ये प्रार्थना करायला धर्मगुरू म्हणून त्यांना घेणे. जे मराठी तरुण, ती जबाबदारी कोणाची राहील? मुस्लिम समाजाचीच राहील. हे मुस्लिम समाजाची राहील. जे मराठी तरुण गुजरात, देवबंद यासारख्या बाहेर नॉर्थ इंडियन मदरशांमध्ये शिकून आलेले आहेत, त्यांना इथं उच्च पद न देणे. कारण ते जरी मराठी असले पण त्यांनी 12 13 वर्ष तिकडं काढलेले असतात आणि ते डोकं तिकडचं झालेलं असतं. बरोबर. हा एक विषय. दुसरा विषय, शाहीर अमर शेखांच्या नावाने एखादी म्हणजे नाट्यसमूह किंवा सांस्कृतिक चळवळ एखादी उभी करून मराठी मुसलमान तरुणांना नाट्यक्षेत्र असतील, सांस्कृतिक क्षेत्र असतील, समाजाच्या मुख्य प्रवाहात हे आणायचा प्रयत्न करणे. आणि मराठी मुसलमान म्हणून आमचं सगळ्यात पहिल्यांदा आत्ता आमचे मित्र आहेत युनायटेड मुस्लिम फोरमचे, सांगलीचे सलीम शेख किंवा पैगंबर असेल, सलीमभाई असतील, त्यानंतर आमचे फराज सर वगैरे आहेत, हे सांगलीचे लोक आहेत. आमचे सातारची पण टीम आहे, सादिक भाई आहेत, त्यानंतर सरसेनापती प्रतापराव गुजरांचे वंशज जुबेर इनामदार आहेत. ही सर्व लोक मिळून आम्ही आता सद्यस्थितीला काय करतोय, आमचे प्राथमिक रजाक भाई आहेत पुण्यातले, आमचे प्राथमिक हे चाललंय की आम्ही छत्रपतींच्या इतिहासाशी, म्हणजे स्वराज्याच्या इतिहासाची असलेले स्वराज्यवीर मुस्लिम्स यांचा इतिहास बाहेर काढायला लागलो सर. गुड. वा. कारण सगळ्यात मोठी विषय काय माहिती आहे का सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्यावर ज्यावेळी पॉईंट केलं जातं, पोक केलं जातं, आम्हाला तुमच्या या मातीशी काही संबंध, आमचं आत्ता काय ती स्क्रुटनी चालली, म्हणजे छाटणी चालली की बाबा शेवटपर्यंत निष्ठावंत कोण राहिले. म्हणजे अगदी साताऱ्यामध्ये चतुरसिंह राजे भोसले म्हणून एक साताऱ्यामध्ये बंड झाला, त्याच्यावर माझे मित्र निलेश जोरे आहेत आणि एक राज मेहमाने म्हणून इतिहास अभ्यासक आहेत. या दोघांचं चतुरसिंह राजेंच्यावर पुस्तक करायचं काम चालू आहे. तर या सर्व गोष्टीतनं ते चरित्र तुमच्यासमोर पुढे येईल. त्यांचं स्टडी आहे, मी ते स्टडी सांगू शकत नाही, पण ते पुस्तक इतकं विलक्षण असेल की त्या पुस्तकामध्ये साताऱ्यावर पेशव्यांनी हल्ला केला याची नोंद आहे. अच्छा. साताऱ्यावर पेशव्यांनी तोफा डागल्या आणि त्या निलेश जोरे म्हणून माझे मित्र आहेत, इतिहास अभ्यासक आहेत, त्यांनी त्यामध्ये यादी काढलेली आहे जे सातारकर छत्रपतींबरोबर लढले पेशव्यांच्या विरोधात. त्यामध्ये खालच्या बाजूला जवळजवळ 5 ते 10 नावं मुस्लिम आहेत, मराठी मुस्लिम, जे पेशव्यांच्या विरोधात छत्रपतींकडं त्यावेळी काही नव्हतं, म्हणजे छत्रपतींना आयसोलेट करून ठेवलं होतं, त्यावेळी छत्रपतींच्या बाजूने लढले आहेत. त्यानंतर सातारकर दुसरे धाकटे शाहूंचे बंधू चतुरसिंह राजे यांच्याबरोबर हे ज्यावेळी कैद झाले त्यावेळी लांडे खान नावाचा एका मराठी मुसलमानांचा उल्लेख होतो, हे सुद्धा कैद झाले त्यांच्याबरोबर आणि त्यांना सुद्धा मारण्यात आलं. म्हणजे हे जे अनसंग हिरोज आहेत त्याच्यावर त्यांचा इतिहास बाहेर काढायची आमची सुरुवात आहे. आणि ह्या गोष्टी काढत हिस्टॉरिकल ज्यावेळी आम्ही स्वतःला कन्सोलिडेट करू की बाबा आमचे अस्तित्व काय, त्यानंतर पहिला आमचा ऐतिहासिक लढा आहे इतिहासावर म्हणणं मराठी मुसलमानांच्या मध्ये हे रुजवणं की तुम्ही कुठले उत्तर भारतातले तुर्की मुलाचे कुठले हे असं नाही आहात, तुम्ही इथले आहात.
हे तुमचे पूर्वज आहेत, हा तुमचा इतिहास आहे. हे रुजवणं सगळ्यात पहिल्यांदा हिस्टॉरिकल त्यांना एक बिलीफ देणं की ही भूमी तुमची आहे. ते आहे त्यांच्यात, पण तरीसुद्धा त्यांना त्या गोष्टी त्यांना ठाम करणं त्या विषयावर, ठाम करणं त्या विषयावर, हे पहिली मुवमेंट आहे. दुसरी मुवमेंट सर, या येणाऱ्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सर, आम्ही या विषयावर खूप ठाम आहोत. जर उत्तर भारतीय मुसलमानांना कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी 9% मुस्लिम मतं विसरायची. वा, खूप छान स्टेप होईल. भूमी आमची, उमेदवार पण आमचाच असला पाहिजे सर. बरोबर. तुम्हाला मुस्लिम समाजात उमेदवारी द्यायची तर ती मराठी मुस्लिम या मातीतल्या मुसलमानांना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नितीश राणे असो, लांडगे असो, किंवा जगताप असो, किंवा पडळकर असो, ही सगळी पिल्लावळ म्हणजे आमच्यातली ही, ती अबू आझमी असेल तर नवाब मलिक असेल, ती मुंबऱ्याची दीडशानी ती असेल, ही सगळी एकच आहेत. आणि मला मराठी मुस्लिम समाजाला एक गोष्ट सांगायची, मी धर्माच्या विरोधात मुळीच नाही. अनेक लोक आता माझ्यावर कमेंट्समध्ये येतील, टीका करतील, हे धर्मा के विरोध में बोला आहे, हे धर्माच्या विरुद्ध कुठे काय? मी धर्माच्या विरोधात, मी माझ्या धर्माचं पालन करतो, माझा धर्मावर मी नमाज पढतो, सगळं करतो, पण धर्म ही एक वेगळी गोष्ट आहे आणि माझी सांस्कृतिक ओळख ही वेगळी गोष्ट आहे सर. बरोबर. धर्माने मी मुसलमान आहे, पण जर कुणी मला विचारलं तू कोण आहेस, तर मी म्हणेन मी मराठी मुसलमान आहे. बरोबर. कारण माझी नाळ या मातीशी जोडलेली आहे, मी या भूमिपुत्र आहे, मी या मराठी मुसलमान आहे. परवा तिथं विशालगडावर कार्यक्रम झाला नितीश राणेजींचा, शिवराज्याभिषेक झाला. खऱ्या अर्थानं तिथं जाणं गरजेचं होतं. आजूबाजूच्या मुसलमानांनी, विशालगडावरच्या मुसलमानांनी मी फोन केला तिथल्या मराठी मुसलमानांना, बघा तुम्ही असं का केलं, का गेलं नाही तिथं. तर त्यांनी मला पत्र पाठवले. आम्ही मागणी मागितली होती, म्हटलं आम्ही कलेक्टरांना पत्र दिलं होतं की आम्हाला पाणी वाटू द्या, आम्हाला स्वागत करायचं आहे, जे पत्र दिलेत त्यांनी, तर कलेक्टरांनी त्यांना परवानगी दिली नाही. राज्याभिषेकाला जी लोक येतील आम्हाला त्यांचं स्वागत करायचं आहे, बोर्ड लावले होते त्यांनी, फ्लेक्स, त्यांना परवानगी दिली नाही सर. बघा सर, जे अतिक्रमण आहेत गडावरचे, त्यांचं मी समर्थन करत नाही सर. बरोबर. पण ज्या दर्गा शिवकाळापासून आहेत, ज्या दर्गेला छत्रपती घराण्याने सनदा चालू करून दिलेल्या आहेत, किंवा ज्या पूर्वीच्या सनदा होत्या ते पूर्वस्तर करून दिलेल्या आहेत, आणि त्या वास्तूंना छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती घराण्यांनी आश्रय दिलेला आहे, त्या दर्गा मी पाडू देणार नाही सर. योग्यच आहे ना. आता अफजल खानाची जी कबर होती इथं, त्याच्यावरती दर्गा वगैरे ते बांधलं होतं, ते मेमन लोकांनी बांधलं होतं बरं का सर. नॉन महाराष्ट्रीयन मुस्लिम्सनी बांधलं होतं. एकही मराठी मुसलमान तिथं जाऊन ना फात्या देत होता त्या कबरेवर, ना पोरवायसाठी तिथं जाऊन नवज बोलत होता. एकही मराठी मुसलमान करत नव्हतं सर. येणारी सगळी मुंबईवरनं लोक यायची, तिथं त्याचा उरूस साजरा करायचा अफजल खानाचा, आणि मुंबईला निघून जायची सर. ह्या गोष्टी आहेत सर. आमच्यावर उत्तर भारतीय मुसलमानांनी अतिशय घाणेरड्या भाषेत बोलायला गेलं तर सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक बलात्कार केला आहे. आता आम्ही सहन करणार नाही. फार गोष्टींपासून आपण अनभिज्ञ असतो. अरबाज भाईंच्या संवादातून त्या बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या. हा तुमचा आशावाद आणखीन प्रबळ हो आणि ही जागृती आणखीन मोठ्या प्रमाणात होत राहू, हे फार महाराष्ट्राच्या दृष्टीने गरजेचं आहे. देशाचा विचार नंतर करू, परंतु महाराष्ट्रात जे काही विष पेरलं जात आहे त्याला आळा बसू शकेल या जागृतीने. अनेक जे कुंपणावरचे लोक आहेत, इतर समाजातले, नॉन मुस्लिम समाजातले तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळे जे आहेत, त्यांचे डोके फिरवायचे जे धंदे चालू आहेत ते त्यांना थोडीशी अक्कल येईल की नाही याच्यामध्ये ही गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. जय शिवराय. जय शिवराय.